जगी ज्यास कोणी नाही त्यास देवा या वाक्याचा प्रत्यय धुळे शहरामधल्या शिशुगृहामध्ये पाहायला मिळतो. धुळे शहरामधल्या मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झालेले स्वर्गीय लक्ष्मणराव बिहाडे यांनी निवृत्तीनंतर हे शिशुगृह सुरू केले होतं. 2004 साली सुरू केलेले हे शिशुगृह 17 वर्षानंतर सुद्धा अव्याहतपणे सुरू आहे. सेवानिवृत्तीनंतर आलेले पेन्शनचे पैसे खर्च करत लक्ष्मणराव बिहाडे यांनी शिशुगृह चालवलं. त्यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा अतुलचंद्र बिहाडे बालकांच्या संगोपनाचं काम करत आहे. गेल्या 17 वर्षांमध्ये त्यांनी 114 बालकांना दत्तक प्रक्रियेतून हक्काचा निवारा मिळवून दिला आहे आणि यात 63 मुली आणि 51 बालकांचा समावेश आहे. वडिलांनी वडिलांच्या निवृत्ती वेतनातून म्हणजे पेन्शन म्हणून ही संस्थेला 13 एप्रिल 2021 पर्यंत मदत केली. त्याच्यानंतर त्याच्या अगोदरपासून 2011 पासूनच मी या संस्थेमध्ये इन्व्हॉल्व होतो, म्हणजे त्याच्यामध्ये अंतर्गत काम करत होतो बाहेरून. परंतु जसं मी याच्यामध्ये बघितलं स्वतःहून की आपण कुठलं काम करतोय, आपण कुठल्या पद्धतीने काम केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा विचार आणि काही जे शिक्षण आहे किंवा ते जे काय आहे माझ्या वडिलांच्या प्रेरणेनुसारच मला भेटले. धन्यवाद. हे काय करत असताना आम्हाला भरपूर काही अडचणी आल्या. त्याचा भविष्यातही प्रक्रिया लेखनाच्या आशीर्वादामुळे आम्हाला यांचं संशोधन करत असताना जी शक्ती मिळते, जी प्रेरणा मिळते ती अद्भुत असते. आणि हे करत असताना बरेच गोष्टींना अडचणीला सामोरं जावं लागतं. कधी 1 तासाचं बाळ असतं, कधी 2 दिवसाचं बाळ असतं, कधी रोडवर फिरणारे पीक मारणारे जे बाळ असतात ते पण मानवी बालकल्याण समितीच्या अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण ट्रस्टच्या अंतर्गत आमच्याकडे दाखल होत असतं. चॅलेंजिंग असतं, ह्या मुलांना काय होते असतं, पीक मारणारे मुलं असतात. त्याच्यानंतर स्वतःची जी आई आहे तुम्हाला एक आता किस्सा सांगितला. त्याचबरोबर आई वडील असतात, आई बरोबर निवडून गेलेली असते. त्यामुळे बाप मुलांना धावून पितो मारतो. माझ्या मुलांना सुद्धा सीएमसी एरर प्रोटेक्शनच्या अंतर्गत आणि बालकल्याण समितीच्या अंतर्गत आमच्याकडे ही बाब दाखल होत असते. कधी तुम्ही डोळ्याला आला तर आमच्या संस्थेला भेट द्या, तुमच्या लेकरांना आशीर्वाद द्या. त्याचबरोबर दत्तक म्हणजे सर्वात महत्वाचा विषय आहे. तुमच्या या आजच्या असताना याच्यासाठी तुम्ही त्या उपस्थित आहात. त्याच पद्धतीने दत्तक म्हणजे काय बऱ्याच लोकांना माहिती असते. दत्तक म्हणजे एवढंच माहिती की ज्यांना मुलबाळ होत नाही, त्यांना मुलं आणि हवे असतात म्हणून त्यांना दत्तक घ्यायचं असतं. बरोबर ना? बाकीच्या काही गोष्टी माहिती आहेत का? दत्तक म्हणजे काय, दत्तक कुठून मिळतं, काय मिळतं, बऱ्याच व्यक्तीला बऱ्याच लोकांना याची झालेली आहे किंवा माहिती नाही. दत्तक म्हणजे काय? ज्यांना मुलबाळ होत नाही त्यांना ते बाळ हवा असतं, त्यांना दत्तक होतं. ठीक आहे, ते बाळ उपलब्ध होतच नसतं. हे बाळ दाखल होत असताना तुम्हाला सरांनी सांगितलं बालविवाहाच्या बाबतीमध्ये जेवढं नाजूकपणा चाललंय सगळे त्याच्यावरती कार्य करते. अशा माध्यमातून बाळ कशा असतात त्याच्यावर दत्तक म्हणजे हे दत्तक बाळ घेत असतात. तुमच्या आमची मोठी समाजामध्ये बरेच काही करायचं. पूर्वी आम्ही स्वतः 4 महिने झाला आमचे काका त्यांना असं सदतीचं प्रमाण कमी देत असतं. मुलाला व्हायला सदतीचं प्रमाण कमी असतं. कारण त्यामध्ये स्त्री छोटी स्त्री असते, तिला एक मातृत्वाची गरज असते. तिला एक स्त्री अशी असते की ती स्त्री त्या बाळांना स्वतःच्या मुलांना सोडून देते. एक स्त्री अशी असते. माझ्याकडे आनंदाची गोष्ट आहे, माझ्याकडे कॅप्टन लेडीज कॅप्टन आणि लोक आर्मीमध्ये कॅप्टन ही कॅप्टन तिथं बसलेले आहे. त्यांचा कारावरती नाव रजिस्ट्रेशन केल्यानंतर 3.5 वर्षानंतर नंबर लागला. बाळा घेण्यासाठी कुठल्या बाळाचा नंबर लागलाय तर धरणगावमध्ये रेल्वेमध्ये संघाच्या डब्यामध्ये कल्याणमध्ये त्याचा मला मुळावून टाकून दिलं होतं. एसीच्या खाली
तेव्हा आपण माझ्याकडे आला त्यांना मी 2-3 महिन्यापासून संवाद तर छान आणि गोडच पाहिजे त्याचं नशीब बघा, त्याचं नशीब बघा की आज कॅप्टन आहे. की आपण स्वतः माझ्या ऑफिसमध्ये बसली, मला इकडे प्रोग्रामला यायचं होतं, त्यामुळे मला त्यांना मी सांगितलं म्हणजे माझं सेशन लवकर मला लगेच द्यायचं की हे पोरांच्या असे भविष्याचे जवळ असतो. एअर प्रोटेक्शन मध्ये आलेले ऑफर पाहिजे त्याचं कुणीही आईबाप नाही, जन्मदाते आईबाप आहे त्याला सोडून दिलेले. हे बाळ कुठे चाललंय? ती बाई माहिती जात होती आपल्या आग्राला माहिती नाही रिपोर्ट येते. मला काल दुपारी फोन आला सेशनमध्येच होतो, मला म्हणते सर प्लीज मुझे बच्चे को देते आम्हाला त्याची परमिशन आहे. परंतु ज्यावेळी आपण तुला जाणं होतो आम्हाला माहिती आज नाही तुमच्या ॲडमिशनला कायदेशीर इकडे द्यायचं असेल त्यांना म्हटलं बेटा अगर आपको आना है आप आइए. नागपूर से 6 किलोमीटर 6 घंटे पीछे हो और दुपारी 3 वाजता फोन येतो की बाई कशा पद्धतीने कुठे पाणी बाईक गेले की सकाळी 9:30 ला पुण्यामध्ये इकडे आहे अशा वेळेस आम्ही काय करतो निर्माण केली साहेबांची परवानगी घेतली आम्हाला सांगितलं सर असा असा प्रॉब्लेम आहे ठीक आहे आपण मग तुम्हाला जे योग्य वाटत आरती गेली सिद्ध बसली त्यांना मी स्पष्ट सांगितलं मैं थोड़ा बाहर एक ऐसा प्रोग्राम है इसलिए मुझे बुलाया मैं वो सेशन कंप्लीट करके गया. तुम्हाला मेट्रोवरून आला की बाई आग्र्याला चालली होती की बाय ते बाळ म्हटलं धर्मगावमध्ये रेल्वेमध्ये सापडलं ते राजकारणात खूप अडचणी आल्या. असे जे बाळ आहे याचं पुनर्वसन करत असताना आम्हाला आणि हा जो असतो हा सर्वसामान्य जे याच्यातून आमच्यासारखे जे व्यक्ती काम करतात आम्हाला तोच आणते की त्या लेकराला आम्ही ज्या पर्पजसाठी काम करतो तेच ते पर्पज त्याला कुठेतरी आई वडील मिळून द्यावं. ही जी यंत्रणा आज एक पाटील सरांनी गिरासे सरांनी तुम्हाला जे माहिती सांगितली हे याच्या मागचं उद्दिष्ट हेच वेगवेगळे म्हणजे वेगवेगळे कार्य आउटपुट एकच वात्सल्य योजनेच्या अंतर्गत हेच ना जे अत्याचारित आहे पीडित आहे बालविवाहाच्या माध्यमातून काय होतं बालविवाहाच्या माध्यमातून असेच आपण ते जन्माला येतात त्यांचा पूर्ण विकासच झालेला असतो. भरपूर केस आहेत तुमच्या साखरेच नाही माझ्याकडे पुढे जेव्हा नंदुरबार थोडं कसं माझ्याकडे येतच असतात आंदोलनामध्ये 16 वर्षाचे तिला मोठा झाला दाखल केला परंतु त्याची शरीर रचनाची ती पूर्णत्व झालेली नसते. म्हणून ह्या सगळ्या यंत्रणेला तुम्हाला मदत करून बालविवाह वगैरे जे आहे ते थांबवण्याचा तुम्ही प्रयत्न केला होता. मी साहेब आहे त्यानंतर त्यांचं काय जे आहे पद्धतीने झालं मग परत माझं सेशन सुरू करतो. तुम्हाला दत्ताबद्दलची सगळी माहिती मी तुम्हाला विश्वास प्रमाणात मी देतो. परत काय वगैरे आहे तुम्ही बघा त्याच्यावर तुम्हाला बऱ्यापैकी माहिती